वेलकम टू फूडकट्टा चॅनल. आज आपण बघणार आहोत पालकाच्या मिनी पापडापासून बनवलेले व्हेज स्टार्टर. मी इथे हे पालकाचे पापड घेतलेले आहेत, मिनी पापड घेतलेले आहेत. तुम्ही मोठेही घेऊ शकता, नाचणीचे घ्या किंवा तांदळाचे घ्या किंवा साधे उडदाचे घेतले तरी चालेल. आता ह्याला आपण छान असं तळून घेऊया. जर तुम्हाला तळणी नको हवे असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा ह्याला प्रीहीट करून 2 मिनिटावर तुम्ही छान असे कुरकुरीत त्याला शेकून घेऊ शकता किंवा एअर फ्रायमध्ये सुद्धा तुम्ही ह्याला छान असे कुरकुरीत शेकून घेऊ शकता. आता आपण त्याला छान असं मस्त तळून घेऊया. हे मी असे छान ते मिनी पापड जे पालकाचे होते ते मी छान असे तळून घेतलेले आहेत. आणि झटपट स्टार्टर करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक मीडियम साईजचा कांदा. या कांद्याला आपण बारीक चिरून घेऊया. मीडियम साईजचा टोमॅटो लागणार आहे. याला सुद्धा बारीक चिरून घेऊया. छोटं एक गाजर घेणार आहे आणि त्या गाजराला सुद्धा आपण छान असं बारीक किसणीने किसून घेऊया. एक मीडियम साईजचं बीट लागणार आहे, ते सुद्धा आपण बारीक किसणीने किसून घेऊया. एक बाउल घेतला आहे. आता याच्यामध्ये ज्या आपण कट केलेल्या सगळे जिन्नस आहेत ते एक एक करून आपण ॲड करून घेऊया. क्रंची असा कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो, किसून घेतलेला बारीक बीट आणि किसून घेतलेलं गाजर. मी हे बाजारातून मेयोनीज घेऊन आलेली आहे. हे टँगी आणि थोडंसं मसाला फ्लेवरवालं मेयोनीज आहे. मी ह्याचा वापर करते. आता मी ह्याला 3 टीस्पून इतकं मेयोनीज ह्याच्यामध्ये घालणार आहे. 3 टीस्पून तुम्ही मेजरिंग स्पून बघू शकता. 3 टीस्पून इतकं मी ह्याच्यामध्ये काय घातलेलं आहे, मेयोनीज घातलेलं आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, चिली फ्लेक्स घ्यायचं आहे. थोडंसं तिखटपणा आणण्यासाठी मी इथे चिली फ्लेक्स घेते आहे. चिली फ्लेक्स मी इथे सर्वसाधारण 1 टीस्पून इतकंच घेते. तुम्हाला जर खूप असं तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता, पण 1 टीस्पून हे परफेक्ट या बॅटरसाठी आहे. म्हणजे जे आपण कांदा मीडियम साईजचा, टोमॅटो मीडियम साईजचा, गाजर आणि बीटसुद्धा घेतलेले आहे, त्या संपूर्ण याला 1 टीस्पून इतकं चिली फ्लेक्स मी याच्यामध्ये घालणार आहे. हे सगळं मिश्रण मी काय करणार आहे, छान असं एकत्र करून घेणार आहे. आता आपण काय करणार आहोत, मगाशी जे आपण छोटे मिनी पापड पालकाचे जे आपण एअर फ्राय करून घेतले होते किंवा तळून घेतले होते ते मी घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे स्टफ केलेलं आपण जे बॅटर बनवलं आहे स्टफ करण्यासाठी, ते बॅटर मी याच्यामध्ये काय करणार आहे, भरणार आहे. पापड थोडेसे फ्राय करताना लक्ष द्या की ते असे थोडेसे पसरट होतील. कधी कधी पापड काय होतात, फोल्ड होऊन जातात आणि मग त्याच्यामध्ये स्टफ करायला थोडंसं अवघड जातं. अशा रीतीने त्याच्यामध्ये छान असं स्टफ करायचं आहे की जेव्हा आपल्याला सर्व करायचं असेल त्याच वेळी तुम्ही हे या छोट्या मिनी पापडवर हे बॅटर ठेवा. अगोदरच भरून ठेवलं तर ते पापड नरम पडतील. सगळे असे मी हे जे पापड जे तळून घेतले होते ते सर्व पापड मी आता काय केलेले आहे, स्टफ करून भरून घेतले. थोडंसं चीज घालूया म्हणजे ते अधिक टेस्टी होईल. मी चीज थोडंसं क्यूब घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं नावाला आपण ह्याच्यावर चीज घालायचं आहे. स्टार्टर तयार झालं. झटपट असं पालकाच्या फ्लेवरमध्ये असलेले मिनी पापडापासून तयार केलेलं हे स्टार्टर अगदी पटकन होणार आहे.
तुम्हीही नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की हे तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्या फॅमिलीला कसं वाटलं. त्यांना आवडलं का? हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मग तुम्हाला जर हे आवडलं असेल, ही रेसिपी जी झटपट होणारी रेसिपी आहे, रोज नुसतं पापड तोंडाला लावण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं स्टफ असं स्टार्टर करून जर आपण खाल्लं, तर ते कसं वाटतं ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हे झटपट जर स्टार्टर तुम्हाला आवडलं असेल, तर या रेसिपीला तुम्ही लाईक करा, इतर तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे नवीन-नवीन ज्या रेसिपी मी तुम्हाला फूड कट्टा चॅनलवर घेऊन येईल, त्या तुम्हाला लगेच मिळतील. मग करून बघताय ना, हे झटपट असं स्टार्टर.